नमस्कार. आजच्या या नवीन विश्लेषणामध्ये आपलं स्वागत आहे. आजकाल आपण बघतो ना, रातोरात व्हायरल होणारे ते प्रँक्स, त्यातून निर्माण होणारे प्रायव्हसीचे गंभीर प्रश्न आणि ह्या सगळ्या पब्लिक रेकॉर्डिंगला किंवा चित्रीकरणाला कंट्रोल करणाऱ्या कायद्याच्या सीमा, हे सगळं आज आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग लगेच सुरू करूया. तर आजच्या या विश्लेषणाचे 5 मुख्य टप्पे असणार आहेत. 1. द रियालिटी ऑफ पब्लिक फिल्मिंग. 2. इज पब्लिक फिल्मिंग लीगल. 3. वॉयरिझम अँड द लॉ. 4. विल द पोलीस ॲक्ट. आणि 5. प्रायव्हसी, डिग्निटी अँड कंटेंट. बघूयात यात नक्की काय काय दडलंय. पहिला भाग, द रियालिटी ऑफ पब्लिक फिल्मिंग फ्रॉम प्रँक्स टू क्राइम्स. आता बघा, आजकाल प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे, बरोबर? आणि इंटरनेट तर अगदी स्वस्त झालंय. याचा परिणाम काय झालाय माहितीये? आपले रोजचे रस्ते, सार्वजनिक ठिकाणं केव्हाही एका कंटेंट स्टेजमध्ये बदलू शकतात. आणि हे आता एक मोठं वास्तव बनलंय. सोशल मीडियावर प्रसिद्धी आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी लोक काय काय करतात. अनेक यूट्यूब आणि इंस्टाग्राम क्रिएटर्स अनोळखी लोकांवर खोटे साप फेकतात किंवा अचानक जाऊन कोणाला तरी मिठी मारतात. आणि समोरची व्यक्ती घाबरली किंवा संतापली की लगेच इट्स जस्ट अ प्रँक ब्रो असं म्हणून मोकळे होतात. म्हणजे आपण पब्लिक स्पेसमध्ये आहोत तर तिथे काहीही करण्याची आपल्याला मुभा आहे, हा एक खूप मोठा गैरसमज या डिजिटल जगात पसरलाय. कुणीतरी कॅमेरा लावून बसले आणि म्हणतंय स्माईल. पण थांबा, समोरच्याच्या परवानगीशिवाय असं रेकॉर्डिंग करणं खरंच कायदेशीर आहे का? एक साधा, निर्दोष वाटणारा सोशल एक्सपेरिमेंट आणि एखाद्याच्या प्रायव्हसीचं गुन्हेगारी उल्लंघन, या दोघांमधली रेषा नेमकी कुठे असते हे आता आपल्याला समजून घ्यावंच लागेल. आणि ही समस्या किती गंभीर आणि भयंकर असू शकते याचं एक अगदी ताजं आणि संतापजनक उदाहरण म्हणजे पुण्यातील सचिन भोसले आणि इतर पत्रकारांचं प्रकरण. विचार करा, एका हॉटेलच्या खोलीत कपडे बदलत असलेल्या महिलेचं त्यांनी चक्क आक्षेपार्ह चित्रीकरण केलं आणि वरून त्याला स्टिंग ऑपरेशनचं नाव दिलं. स्टिंग ऑपरेशनच्या नावाखाली महिलांच्या सुरक्षेचा आणि गोपनीयतेचा असा भयंकर भंग, हे ऐकूनच अंगावर काटा येतो ना. हे वास्तवाची अत्यंत भयानक जाणीव करून देणारं प्रकरण आहे. इथूनच आपण दुसऱ्या भागाकडे वळतोय. इज पब्लिक फिल्मिंग लीगल? डिकोडिंग द स्टॅच्यूट्स. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, एखादी व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी म्हणजे पब्लिक स्पेसमध्ये आहे, याचा अर्थ तिचा प्रायव्हसीचा अधिकार तिथेच संपतो असं कायद्यात अजिबात कुठेही म्हटलेलं नाही. आता यातला सर्वात महत्त्वाचा कायदेशीर मुद्दा काय आहे ते पाहूया. कायद्यात रेस इप्सा लोक्युटर नावाचं एक अत्यंत प्रभावी तत्व आहे. याचा सरळ अर्थ होतो, गोष्ट स्वतःच बोलते. म्हणजे काय तर जेव्हा एखाद्या कृत्यामुळे झालेली हानी अगदीच स्पष्टपणे दिसतीये, तेव्हा अहो माझा तसा वाईट हेतू नव्हता, हा बचाव न्यायालयात अजिबात टिकत नाही. कंटेंट क्रिएटर्स आम्ही तर फक्त मनोरंजनासाठी हे केलं असं सांगून त्यांनी केलेल्या हानीच्या परिणामांमधून इतक्या सहजासहजी स्वतःची सुटका करून घेऊ शकत नाहीत. आणि तुम्हाला माहिती आहे का, भारतीय दंड संहितेअंतर्गत म्हणजे IPC नुसार हे तथाकथित प्रँक्स थेट गुन्हे ठरू शकतात. गर्दीच्या ठिकाणी खोटा बॉम्ब ठेवणं हे कलम 268 अंतर्गत सार्वजनिक उपद्रव ठरू शकतं. एखाद्या अनोळखी व्यक्तीचं अचानक चुंबन घेण्याचं प्रँक करणं हे कलम 294 अंतर्गत अश्लील कृत्य आहे. आणि एखाद्याला प्रँकच्या नावाखाली अगदी जीव घेणं घाबरणं हे कलम 503 अंतर्गत थेट गुन्हेगारी धमकी मानलं जातं. पण एवढं सगळं असूनही सध्याचे कायदे या मीम कल्चरला नियंत्रित करण्यासाठी थोडे अपुरे पडत आहेत, हेही तितकंच खरं आहे. प्रत्यक्ष जीवनातील गुन्ह्यांचे किंवा एखाद्याच्या वैयक्तिक दुःखाचे जेव्हा मीम बनवून ते इंटरनेटवर पसरवले जातात ना, तेव्हा त्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेला आणि मानसिकतेला खूप मोठी हानी पोचते. पण या नव्या प्रकारच्या डिजिटल छळाला थेट कंट्रोल करण्यासाठी आपली कायदेशीर व्यवस्था अजूनही थोडा संघर्षच करत आहे. आता येऊया तिसऱ्या भागाकडे. वॉयरिझम अँड द लॉ, क्रॉसिंग द लाईन. सार्वजनिक ठिकाणच्या त्रासापासून सुरू झालेला हा विषय आता संमतीशिवाय केल्या जाणाऱ्या चित्रीकरणाच्या अत्यंत गंभीर गुन्ह्याकडे कसा वळतो ते आपण पाहूया. बघा, नवीन भारतीय न्याय संहितेचं म्हणजेच BNSच्या कलम 77 वॉयरिझम या गुन्ह्याला अधिक स्पष्ट करतं. या कलमानुसार जेव्हा एखादी महिला अशा ठिकाणी किंवा अशा अवस्थेत असेल जिथे तिला प्रायव्हसीशी म्हणजे गोपनीयतेची रास्त अपेक्षा आहे आणि अशा खाजगी क्षणी कोणी तिचं चित्रीकरण करत असेल किंवा तिच्यावर पाळत ठेवत असेल, तर कायद्याच्या नजरेत तो एक अत्यंत गंभीर गुन्हा मानला जातो. महिलांच्या सुरक्षिततेसाठी हा खरोखरच एक कळीचा मुद्दा आहे. आता इथे जुने कायदे आणि सायबर कायद्यांमध्ये एक अतिशय मोठा आणि रंजक फरक आपल्याला दिसतो.
जुन्या IPCचं कलम 354C हे थोडं लिंगभेदावर आधारित आहे, म्हणजे ते फक्त महिलांना संरक्षण देतं आणि त्यात गुन्हेगार कायम पुरुषच असतो असं गृहीत धरलंय. पण याउलट IT ॲक्टचं कलम 600E बघा. हे अधिक व्यापक आणि जेंडर न्यूट्रल आहे. ते कोणत्याही व्यक्तीच्या खासगीपणाचं रक्षण करतं आणि डिजिटल माध्यमांद्वारे होणाऱ्या छळासाठी यात अधिक कडक शिक्षेची तरतूदही आहे. तुम्हाला के पुट्टास्वामी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया हा खटला माहिती आहे का? सर्वोच्च न्यायालयाच्या या ऐतिहासिक निकालाने भारतात गोपनीयतेचा अधिकार हा आपला मूलभूत अधिकार म्हणून स्थापित केलाय. यालाच डॉक्ट्रिन ऑफ रिझनेबल एक्सपेक्टेशन असं म्हटलं जातं. याचा सरळ अर्थ असा की एखादी व्यक्ती जरी सार्वजनिक ठिकाणी असली ना, तरीही तिथे ती आपल्या गोपनीयतेची रास्त अपेक्षा नक्कीच करू शकते. सार्वजनिक जागा म्हणजे खासगीपणाचा अंत असं मुळीच नाहीये. हे तत्व प्रत्यक्षात कसं लागू होतं हे समजण्यासाठी सोनू विरुद्ध स्टेट ह्या खटल्याकडे लक्ष देऊया. या खटल्यात न्यायालयाने अतिशय स्पष्टपणे सांगितलं की तात्पुरत्या उभारलेल्या आडोशात किंवा उघड्या बाथरूममध्ये आंघोळ करणं हे मुळातच एक खाजगी कृत्य आहे. अशावेळी त्या जागेचं स्वरूप कसंही असू दे, त्या कृतीचं खाजगी स्वरूप बदलत नाही. तिथे डोकावून पाहणं हा गुन्हाच आहे, हे न्यायालयाने अगदी ठणकावून सांगितलं. आता वळूया चौथ्या भागाकडे, विल द पोलीस ॲक्ट द इन्स्टिट्यूशनल रियालिटी. बघा, महिलांच्या सुरक्षितेसाठी कायदे तर भरपूर आहेत, पण आपल्या मनात येणारा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की पोलीस खरोखरच कारवाई करतील का? प्रत्यक्ष सिस्टम अशावेळी कसा प्रतिसाद देते ते पाहूया. कायदेशीर प्रक्रियेचा विचार केला तर भारतीय नागरी सुरक्षा संहितेच्या कलम 173 अंतर्गत हे गुन्हे हाताळण्यासाठी एक स्पष्ट नियमावली आहे. पहिली पायरी म्हणजे महिला अधिकाऱ्यांनीच पीडितेचा जबाब नोंदवणं आवश्यक आहे. त्यानंतर एका समुपदेशकाचा म्हणजे काउन्सिलरच्या उपस्थितीत ह्या जबाबाचा मागोवा घेतला जातो आणि शेवटी न्यायालयीन दंडाधिकाऱ्यांसमोर ह्या जबाबाची अधिकृत नोंद करून त्याचं व्हिडिओ चित्रीकरण करणं कायद्याने बंधनकारक आहे. पण वास्तवात काय होतं? अनेकदा पोलीस तक्रार घेण्यास टाळाटाळ करतात. अशा वेळी कायद्याने पीडितेला थेट पोलीस अधीक्षक म्हणजेच SP यांच्याकडे दाद मागण्याचा अधिकार दिला आहे. जर एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने FIR नोंदवण्यास नकार दिला ना, तर हा अधिकार पीडितेसाठी एक खूप मोठं कायदेशीर हत्यार ठरतो. हे आपल्याला माहिती असायलाच हवं. आता हे सगळं कागदावर ठीक आहे, पण वास्तवात महिलांसाठी काही गंभीर संस्थात्मक अडखळे आहेत. पोलिसांची उदासीनता, घटनांना क्षुल्लक मानण्याची त्यांची वृत्ती, FIR नोंदवण्यास थेट नकार देणं किंवा मोरल पोलिसिंग करत पीडितेलाच दोष देणं, अशा गोष्टी आजही घडताना दिसतायत. आणि हो, प्रभावशाली लोकांविरुद्धच्या तक्रारी मागे घेण्यासाठी टाकला जाणारा दबाव, यामुळेच अनेकदा महिला अशा अत्याचारांची तक्रार करण्यास धजावत नाहीत. हे कटू सत्य आपण मान्य केलंच पाहिजे. आणि आता आपण आलोय शेवटच्या 5व्या भागाकडे, प्रायव्हसी, डिग्निटी अँड कंटेंट द एथिकल बॉटम लाईन. आत्तापर्यंत आपण जी कायदेशीर माहिती पाहिली त्याची सांगड आपण आता थेट सामाजिक आणि नैतिक परिणामांशी घालणार आहोत. खरं सांगायचं तर महिलांच्या संरक्षणासाठी उपलब्ध असलेल्या कायदेशीर धोरणांची व्याप्ती थक्क करणारी आहे. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या छळाला रोखणाऱ्या पोश ॲक्टपासून ते डिजिटल सुरक्षेसाठी असलेल्या IT ॲक्टपर्यंत अनेक कायदेशीर साधने आपल्याकडे आहेत. प्रशासकीय अंमलबजावणीत काही उणीवा नक्कीच असतील, पण आपली कायदेशीर चौकट अत्यंत भक्कम आहे यात शंका नाही. हे विश्लेषण संपवताना मला तुम्हाला एक अत्यंत विचार करायला लावणारा प्रश्न विचारायचा आहे. जर डिजिटल कॅमेऱ्यात कैद होणाऱ्या एखाद्या क्षणासाठी आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी समोरच्या व्यक्तीचा अपमान, तिची गैरसोय किंवा तिची भीती आवश्यक असेल, तर ते खरोखर मनोरंजन आहे की निव्वळ एक शोषण? केवळ व्हायरल होण्याच्या या आंधळ्या शर्यतीत आपण समाज म्हणून आपली डिजिटल नागरिकत्वाची मूल्य विसरत तर नाही ना? हा प्रश्न स्वतःला नक्की विचारून बघा आणि आपण अधिक जबाबदार कसे बनू शकतो हे ठरवण्याची वेळ आता नक्कीच आली आहे. ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.